शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे। गणपती दर्शनानंतर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। ही भेट केवळ कौटुंबिक प्रेमामुळे झाली की त्यामागे मोठी राजकीय नियोजन आहे? चला तर बघूया। कालच दिल्लीत उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली, त्यामुळे इंडिया आघाडीचे मते फुटल्याचे स्पष्ट झाले। या फुटीत उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे 10 पैकी 5 ते 6 खासदार विरोधी गटात गेल्याची चर्चा झाली। ही बातमी समोर येताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दुसरी मोठी फूट पडल्याची शक्यता निर्माण झाली। ही शक्यता पाहून उद्धव ठाकरे सतर्क झाले आणि त्यातूनच शिवतीर्थावर राज ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेतला। याचा अर्थ स्पष्ट आहे, दुसऱ्या फुटीला रोखण्यासाठी आणि स्वतःच्या पक्षाचा विस्तार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राजकीय समीकरणाचा आधार घेतला। कारण यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारासह वेगळा गट निर्माण केला, त्यामुळे उद्धव ठाकरेंची सत्ता गेली। आता उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर खासदार फुटण्याची शक्यता पुन्हा निर्माण झाली, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना स्पष्ट जाणवत आहे की जर पक्षाची गळती थांबली नाही तर भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते। त्यामुळे ही परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या फुटीपूर्वीच राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला। राज ठाकरे यांच्याशी युती झाली तर महापालिका निवडणुकीत नव्या दमाने उतरणे शक्य होईल आणि फुटून जाणाऱ्यांना पर्याय दाखवता येईल। त्यामुळे ही भेट हे संकट टाळण्याचे आणि स्वतःला राजकीय पर्याय म्हणून मांडण्याचे रणनीतीपूर्वक पाऊल आहे। आता प्रश्न निर्माण होतो, ही भेट म्हणजे दोन्ही बंधूंच्या प्रेमाचा पुनर्जन्म आहे का, की परिस्थितीने त्यांना एकत्र येण्यास भाग पाडले आहे? कारण प्रत्यक्षात दोन्ही भावांमध्ये मतभेद आणि पूर्वीच्या घटनांनंतर थेट बंधू प्रेमावर आधारित भेट झाली असे म्हणणे कठीण आहे। त्यापेक्षा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी ही भेट झालेली आहे का? राजकीय गरज आणि परिस्थिती यामुळे दोघांमधील बर्फ वितळला हे वास्तव आहे। महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीला फार महत्त्व आहे। स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, आर्थिक साधने आणि पुढच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व या निवडणुकीतून ठरते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुकीत भाग घेतला तर त्याचा फायदा स्थानिक मतदारावर होऊ शकतो। दोघांचे स्वतंत्र मतदार, मराठी अस्मिता आणि शहरांमधले असलेली पकड यामुळे हा पर्याय प्रभावी ठरू शकतो। परंतु या युतीला किती स्थिरता मिळेल हे पुढच्या काळातच स्पष्ट होईल। एकत्र येण्यामागची प्रेरणा कोणती, मतदारांसाठी की विचारधारेसाठी, यावरच युती टिकेल। मात्र युती झाली तरी ती कितपत यशस्वी ठरेल हे मतदार, कार्यकर्ते आणि नेतृत्व यांच्या सन्मानावर अवलंबून आहे। राजकीय गरज ही दीर्घकाळ टिकणारी नसते, म्हणूनच या भेटीचा पुढे कोणता परिणाम होतो, कोण कोण त्यांच्या सोबत येतो आणि कोण दूर जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। पण महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे घडत आहे ते केवळ एका फुटीपुरते मर्यादित नाही। ही भेट एका मोठ्या बदलाची चाहूल आहे। उद्धव ठाकरे यांनी संकट ओळखून वेळेवर उपाययोजना केलेली आहे की राज ठाकरे यांच्याशी संवाद साधून त्यांनी संभाव्य फुटीला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल का, आणि युती झाली तर ती कितपत टिकेल, त्याचा लाभ कोणाला होईल आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे पाहणे अजून बाकी आहे। राजकारणात नाती आणि भावना असल्या तरी अंतिम निर्णय हे अस्तित्व आणि सत्ता टिकवण्याच्या गरजावर आधारित असतात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून हे स्पष्ट झालेले आहे की आता निवडणुकीच्या रणांगणातून टिकून राहण्यासाठी नवे समीकरण आखले जात आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।